आज आपण बघणार आहोत चपात्यांपासून सॉफ्ट अशी बर्फी. नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघूया चपात्यांपासून तयार केलेली एकदम छान आणि एकदम सॉफ्ट अशी बर्फी. तर ही बर्फी जवळजवळ आठवडाभर या बर्फीला काही होत नाही. तुम्ही नक्की ही एकदा ट्राय करून बघा. बघा किती सॉफ्ट आणि छान होते आणि तुम्हाला कुठल्याही अँगलनेही वाटणार नाही की ही चपात्यांपासून बनवली आहे. तर इथे मी आता या 3 चपात्या घेतल्यात, त्याचे मी बारीक तुकडे करून घेणार आणि आपल्याला ह्या ज्या चपात्या आहेत त्या मिक्सरमध्ये घालून त्याचा रवा तयार करून घ्यायचा आहे. तर मिक्सरमध्ये फिरवताना तो सावकाश फिरवायचा आहे, म्हणजे थोडं थोडं थांबून फिरवायचं आहे. आणि ह्या प्रकारे बघा त्याचा असा थोडासा जाडसर असा रवा निघतो. तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि त्याचबरोबर आता त्याच्यासाठी जे इतर साहित्य आणि हा जो काढून घेतलेला रवा आहे तो आधी आपण मोजून बघायचा आहे किती झाला आहे. तर मी 3 चपात्या मध्यम आकाराच्या घेतल्या होत्या. तर मी आता ही आपली घरातली एक वाटी घेतली आणि त्या वाटीने हा एक एक वाटी हा झाला आहे. आणि दुसरी पण आपण आता जे राहिलेलं आहे ते मोजून बघूया. साधारणतः हा बघा 2 वाट्या झालेला आहे रवा. तर आता 2 वाटी रव्यासाठी आपण ह्या गव्हाच्या रव्यासाठी आपण इथे थोडंसं दूध घेतलं आहे, 4 चमचे पिठी साखर घेतली आहे आणि माझ्याकडे ना बर्फीचा एक मावा बर्फीचा तुकडा होता तर तो घेतला आहे. जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही याच्यासाठी मिल्क पावडरचा वापर करा. अर्धा चमचा मी वेलची पावडर आणि थोडेसे काजू घेतले सजावटीसाठी. तर सर्वात आधी मी इथे हा जो चौकोनी ट्रे आहे त्याला तूप लावून घेणार आणि असा हा इकोबेक पेपर आहे तो मी ह्याला लावून घेतला आहे. त्यानंतर इथे मी आता कढई ठेवल्या. तर या ज्या बर्फीसाठी थोडंसं मी तूप जास्त वापरते, 3 चमचे मी तूप घालणार आहे. कारण त्यामुळेच या ज्या आपल्या जी बर्फी आहे ती तुम्हाला ओळखताच येणार नाही की ही नक्की बर्फी कशाची आहे. तर इतकी ही बर्फी छान होते. तर आता मी इथे 3 चमचे तूप घालून घेतले आणि त्या तुपामध्ये हा जो चपातीचा रवा आहे तो घालून घेणार आहे आणि तो छानपैकी तुपामध्ये परतून घेणार आहे. आणि थोडा वेळ परतल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो आणि कलर चेंज झाला की आपल्याला थोडा गॅस बंद करायचा आहे. आणि त्यानंतर आता इथे मी थोडा वेळ हे चांगलं तूप त्या चपातीच्या रव्यामध्ये चांगलं मुरलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजायचं आणि थोडंसं त्याचा स्लाईट कलर आपल्याला चेंज करून घ्यायचं. आता इथे बघा कलर चेंज झाला आहे. तर हे सगळं का करायचं, कारण आपल्याला ही बर्फी जी बनवणार आहे ती जरी आठवडाभर तरी आपली टिकली पाहिजे यासाठी. तर आता इथे मी ही माझ्याकडे माव्याची बर्फी होती ती मी याच्यामध्ये घालणार आहे. त्याऐवजी मिल्क पावडर वापरली तरी चालेल आणि त्याचा मावासारखं तुम्हाला टेस्ट येईल त्या बर्फीला. तर आता मी इथे गॅस ऑन केला आणि ही जी माव्याची बर्फी आहे तीही त्या चपात्याच्या रव्यामध्ये चांगली मिक्स करून ती थोडा वेळ परतून घ्यायची आहे. आणि छान आपली भाजून झाली की आपण थोड्या वेळाने ते आता उतरून घेणार आहे. चांगले एकजीव करून घ्यायचे जी आपण बर्फी घातली आहे ती. आता मी गॅस बंद केला आणि हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं जे साहित्य आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे. तर यासाठी एकदम गरम असताना मिक्स करायचं नाही. तर आता इथे हे कोमट मिश्रण झालं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी जी पिठी साखर घेतली आहे ती जवळजवळ 4 चमचे मी पिठी साखर घालणार आहे. आणि तसंच आपण जी अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे ती याच्यात घालून घ्यायची. आता मी हे सगळं मिक्स करून घेते आणि चांगलं आपल्याला त्या गव्हाच्या चपात्याच्या रव्यामध्ये साखर आणि वेलची पावडर एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी हे चमच्याने ढवळते, पण हे हाताने ढवळल्याशिवाय ते चांगली जी पिठी साखर आहे ती चांगली मिक्स होणार नाही. आता आपला हा जो आहे ना एक रवा कसा असतो तसं आपलं हे टेक्स्चर झालं आहे भाजल्यामुळे. आणि भाजणं हे फार गरजेचं आहे कारण ती आपली बर्फी पण टिकली पाहिजे याच्यासाठी. त्यानंतर आता आपल्याला हे सॉफ्ट करण्यासाठी मी इथे दुधाचा वापर करते. तुम्ही म्हणाल दूध घातलं तर ती खराब होणार नाही का? पण मुळीच खराब होत नाही, कारण मी दूधही तापवून घेतलं. ही जवळजवळ 2 दिवस बाहेर ठेवली तरी काही होत नाही. आणि 2 दिवसानंतर तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवा. आठवडाभर ही बर्फी खूप छान राहते आणि तुम्ही कोणी जरी तुम्ही कोणालाही दिली तरी त्यांना ती ओळखताच येणार नाही की ही तुम्ही चपातीपासून बनवलेली आहे. इतकी छान होते. आणि आता आपला हा जो दूध वापरून आपल्याला ह्याचा एक पिठाप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ट्रेमध्ये थापल्यावर तो व्यवस्थित सेट होईल. एकदम पण पातळ नाही करायचं आहे. तर आता मला जवळजवळ 4 चमचे
दूध लागलं आहे हे सगळं पीठ पिठासारखा गोळा व्हायला. त्यानंतर या ट्रेमध्ये आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने चांगलं पसरट व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे लावू शकता. मी आता इथे काजू आणि थोडेसे याच्यावर पिस्ता जे आहेत ते पिस्ता मी एकदम बारीक क्रश करून घेणार आणि ते बारीक केलेले पिस्ता याच्यामध्ये मी लावून घेणार आहे. आता ही बघा अर्धा तास झाला तर ही सेट झाली. ही जी बर्फी आहे ती थोडी सॉफ्टच होते, एकदम कडक होत नाही, कारण आपण ती जी बर्फी बनवली आहे ती अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडेसे हे पिस्ताचे जे बारीक भरड केलेली ती भरड पसरून थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण इथे एखादी स्केल घ्यायची आणि बरोबर त्याचे तुकडे करून घ्यायचे एका आकाराचे, म्हणजे ते छान दिसतात. तर आता मी इथे स्केल ही चांगली धुवून घेतली आहे आणि त्याच्यानंतरच मी इथे त्याचा वापर करते आहे. तर इथे आता मी चांगले त्याचे चौकोनी तुकडे पाडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. इतकी छान ही बर्फी तयार होते ना, तुम्ही अगदी खाल्ली तरी तुम्हाला कळणार नाही की ही आपण चपातीपासून बनवली आहे. इतकी ती सुंदर होते. बघा त्याचे तुकडे पण किती छान झाले आहेत. बघा हे बघा किती एक एक तुकडा असा चौकोनी निघाला आहे, कुठूनही असं काही असा म्हणजे वाकडा तिकडा नाही किंवा एकसारखा, आणि जाडीने पण बघा व्यवस्थित आला आहे तो. आणि तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते, इतका आतून तो छान असा सॉफ्ट असं झाला आहे. हा पहा. तर नक्की तुम्हीही ही बर्फी तुमच्याकडे जर चपात्या असतील तर ट्राय करून बघा. खूप छान होते. कधीतरी चेंज म्हणून काहीतरी वेगळं म्हणून असं काहीतरी खायला मिळालं तर चांगलंच आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. हां, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां.